खिशामध्ये होते ₹250. 250 रुपये ₹250 तुम्ही हा व्यवसाय सुरू केला. सुरू केला. प्रथमेश नावाचा ब्रँड मार्केटमध्ये 2023 साली चालू केला. सॅम्पलिंग केलं आणि ज्यावेळेस आम्हाला फीडबॅक आला की हे आपलं प्रोडक्ट खूप छान आहे, पण लोकांकडून काय फीडबॅक येतोय हे आम्ही सुरुवातीला बघितलं अच्छा. आणि त्याच्यानंतर आम्ही तो प्रोडक्ट लॉन्च केला मार्केट. हं. कुठलाही व्यवसाय, कुठलाही ब्रँड जेव्हा मार्केटमध्ये आणतो त्यावेळेस सगळ्यात कठीण काळ तो जो फेस असते हं. ते तुमचा ब्रँड मार्केटमध्ये लोकांना ओळख करून देणं ही कठीण फेस असते. हां. पण पेशन्स ठेवले आम्ही, क्वालिटीवर लक्ष दिलं, सर्व्हिसवर लक्ष दिलं, सातत्य ठेवलं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण लोक आज ब्रँड नावाने प्रथमेश नावाचा मसाला मागतात. ही खूप मोठी अचिव्हमेंट. आजूबाजूचे जे खेडेगावातली लोक आहेत, ज्या खास करून महिला आहेत, त्यांना आम्ही कंपनीत अनस्किल जे कामला असतात त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्राधान्य देतो. 35 ते 40 महिलांना आम्ही आज कंपनीमध्ये रोजगार देतो. बऱ्याच कंपन्या गोडा मसाला, गरम मसाला वेगळा बनवतात. हां. पण आमची अशी कंपनी की संडे गोडा ह्या एकत्र बनवते. साधारण एक 48 प्रकारचे मसाल्याची रेंज आहे आमची. अच्छा. कंपनीला ज्यावेळेस गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये 24-25मध्ये क्वालिटी फूड अवॉर्ड, इंटरनॅशनल अवॉर्ड दुबईमध्ये जो भेटला, तो आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. लोकांच्या मनात ब्रँड तयार झाला पाहिजे हीच व्याख्या आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आमचा जो प्रोडक्ट आहे, आमचा जे मसाला आहे ही महाराष्ट्राची पसंत आहे. पण ज्या वेळेला तुमचा टर्नओव्हर 1 कोटीच्या पुढे गेला तेव्हा काय वाटलं? असं वाटलं की कुठंतरी आपण स्वप्न बघतोय. पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये कंपनी 100 करोडचा माझा कंपनीचं विजन आहे की 100 करोड अचीव करायचं आहे आम्हाला. मराठवाड्यातल्या एका ऊसतोड कामगाराचा मुलगा, ज्यानं अनेक दिवस फक्त एक वेळचं जेवण करून काढले आणि आज तो मुलगा कोट्यावधी रुपयांच्या कंपनीचा मालक आहे. स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्टमध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रथमेश स्पायसी फूड प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर अशोकराव धर्मराज ढाकणे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्ते मॅडम. सर, जसं मी सांगितलं की आज तुमची कोट्यावधींची कंपनी आहे आणि कोट्यावधींचा टर्नओव्हर तुम्ही या कंपनीच्या माध्यमातून करत असता. मसाले विकताय, घराघरामध्ये मसाले पोहोचलेले आहे. पण त्याच वेळेला तुमचं बालपण किंवा तुमचे जे सुरुवातीचे दिवस आहेत ते आठवतात का? खूप चांगल्या पद्धतीनं दिवस आठवत आहेत ते आणि ते दिवस आम्ही विसरू नाही शकत. कसे होते ते दिवस? खूप हालाकीची परिस्थिती होती. माझा जन्म ज्या घरामध्ये झाला तर ते खूप गरिबी आणि खूप म्हणजे सांगण्यासारख्या परिस्थिती. म्हणजे बघा, मराठवाड्यामध्ये आमच्याकडे छप्पर असतं. म्हणजे त्यावेळेस पत्र्याचं पण घर नव्हतं आमचं, की छपराच्या घरात माझा जन्म झाला आणि अशा ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो आहे. साधारण 12वी शिक्षण मी गावी गेलं. आई वडील, एक छोटा भाऊ आणि एक मोठी बहीण आणि मी, असा आमचा 5 जणांचा परिवार होता. तर लहानपणी मला चांगले दिवस आठवत आहेत की एवढी हलाखीची परिस्थिती होती की कधी-कधी अशी वेळ यायची की एक टायमाचं जेवण करून आम्ही उपाशी राहायचो. कारण दिवसभर जर दुपारी जर जेवायला यायचं म्हटलं तर संध्याकाळचा प्रॉब्लेम व्हायचा खाण्याचा. म्हणजे त्यावेळेस भेटत नव्हतं. म्हणजे एवढी हलाखीची परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आई-वडील ऊसतोड कामगार होते. नेहमीच त्यांना जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऊस तोडण्यासाठी जावं लागायचं. तर या परिस्थितीमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. आणखी आठवतं की आमची आई ₹10 रोजाने दुसऱ्याच्या शेतावर कामाला जायची. म्हणजे एक दिवस काम केलं तर ₹10 मिळायचे. ₹10 भेटायचे. म्हणजे आमच्या डोळ्यांनी बघितलेलं की पायात चप्पल नाही आणि ₹10 रोज. म्हणजे आज जर त्या गोष्टीचा विचार केला तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं की आपल्या आईनं काय कष्ट केले. तर आईवडिलांचं कष्ट काय आहे, आईवडिलांची मेहनत किती होती, हे चांगलंही आणखी मला लहानपणाचं आठवतं आहे. आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक दिवाळीचा सण होता. परिस्थिती अशी होती की त्यावेळेस आम्ही, आठवतं की 5 किलो तेल आणलं होतं आणि आम्ही ज्यावेळेस शेतामध्ये गेलो होतो, आमच्याकडे रान म्हणतात, शेतामध्ये गेलो, त्यावेळेस ते तेलाचा डब्बा पत्र्याचा असल्यामुळं तो तेलाचा डब्बा फुटला आणि त्याच्यातून तेल पूर्ण दिवसभरात ते झिरपून निघून गेलं. तर आमच्याकडं तो दिवाळीचा सण साजरा करायला परत तेल आणण्यापुरतं पण आमच्याकडे पैसे नव्हते. तो आणखी आठवतो की ते दिवाळीचा सण आम्ही नव्हता केला. म्हणजे तेल आणलं पण ते निघून निघून गेलं, सांडलं ते तेल, हां. झिरपून गेलं पत्र्याच्या डब्यातून. तो पूर्ण दिवाळीचा सण आम्ही नाही केला. जे आपलं दिवाळी साजरीच करू शकले नाही. दिवाळी साजरी नाही करू शकलो. तर अशी बालपणीची परिस्थिती होती. आईवडिलांनी खूप कष्ट करून आम्हाला शिकवलं. लहानाचं मोठं केलं. परंतु त्याही वेळेस आम्हाला खूप कष्ट करावं लागलं. शाळा शिकून पण आम्हाला दुसऱ्याच्या शेतात जाऊन कामं करायचे. रोजानी जाऊन कामं करायचे. म्हणजे आणखी आठवतं आहे की मी 10वी-12वी पर्यंत मी नवीन कपडे बाजारातून कधी विकत नाही घेतले. जुने कपडे मी घ्यायचो
जे बाजारात विकायला येतात किंवा मग शेजाऱ्याचे कपडे वापरले हं. किंवा पुस्तकं घेण्यासाठी पैसे नव्हते. 12वी मी जुनी पुस्तकं लोकांची घेऊन त्याच्यावर शिक्षण केलेलं आहे. आणि आमच्याकडे लिंबोळी प्रकार असतो, हं. लिंबाचे हां, हां. तर त्या लिंबोळी अ, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या गोळा करायच्या, त्या धुवायच्या आणि त्या मार्केटमध्ये नेऊन विकून त्याची वह्या पुस्तकं घ्यायची. हं, हं, तर हं. अशा परिस्थितीमध्ये माझं लहानपण, बालपण गेलेलं आहे. हं. आणि मग जेव्हा तुम्ही 12वी पर्यंत शिकलात, तर त्याच्यानंतर आता पुढे काय करायचं होतं तुम्हाला? 12वी शिकल्यानंतर असं तर वाटत होतं की पुढचं शिक्षण घ्यावं. हं. खूप इच्छा होती पुढं शिकण्याची, परंतु परिस्थिती नव्हती. म्हणून मी तिथून संभाजीनगर जे आत्ता आहे, तर त्या ठिकाणी मी जॉबसाठी आलो. व्हिडिओकॉन नावाची कंपनी होती. तिथं मी जॉबला लागलो. हं, हं. तिथे एक 3 वर्ष मी जॉब केला आणि तिथून मग मी पुण्यामध्ये काही माझे त्या कंपनीतले जे सीनियर मंडळी आहेत, त्यांनी माझं काम बघून मला त्यांनी पुण्यातल्या एका कंपनीमध्ये घेऊन आले. अच्छा. त्या कंपनीचं नाव होतं देहू अँकर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. या हं, हं. कंपनीमध्ये मी 1996ला जॉबला लागलो. मग तो जॉब सुरळीत सुरू होता? चांगल्या पद्धतीनं तुमचं भागत होतं? हां, सुरुवातीला एक 3-4 वर्षे खूप सुरळीत चाललं होतं. हां. पगारही चांगला भेटायचा. हं. त्या किती मिळायचा पगार? साधारण एक ₹3,500 पगार होता मला 1996ला त्या हं. कंपनीमध्ये आणि खूप चांगलं चाललं होतं. हां. परंतु 1996च्या नंतर एक 5-4 वर्षांनी ती कंपनी बंद झाली. ओह! काहीतरी आणि मग पुढं काय करायचं? कंपनी तर बंद झाली. असलं कोणत्याही प्रकारचं असं टेक्निकल शिक्षण माझं नव्हतं. हं, हं. एक 12वी पास किंवा हे झालेलं शिक्षण आणि हां, कुठे जॉब भेटणं पण मुश्किल होतं. हां. मग पुढं काय करायचं म्हणून मी एक फरसाणची कंपनी होती. अच्छा. त्या फरसाणच्या कंपनीमध्ये पार्ट टाईम साधारण एक ₹400 रोजाने मी तिथं जॉब करायला लागलो परत. अच्छा. मग दुसरा एक जॉब घेतला तुम्ही? दुसरा जॉब घेतला हां. आणि मग त्याच्यातही काही भागत नव्हतं. मग काय करायचं? अशा वेळेस मग मी पार्ट टाईममध्ये सोनपापडी नावाचा एक प्रकार असतो. हं, हं. खिशामध्ये साधारण एक ₹250 होते. हं, त्या पैशातून मी सोनपापडीचे 5 डब्बे विकत आणले हं, आणि पार्ट टाईममध्ये ते डब्बे मी टपरीवर किंवा छोट्या-छोट्या दुकानामध्ये ते विकायला लागलो. हं. म्हणजे हा तुमचा पहिला व्यवसाय पहिला व्यवसाय. आणि त्यावेळेला तुमचं भांडवल किंवा तुमच्या खिशामध्ये होते ₹250. ₹250 ₹250 तुम्ही हा व्यवसाय सुरू केला. सुरू केला. मग त्याच्यातून किती रिटर्न मिळत होतं? किती फायदा होत होता? त्याच्यातून ₹50 भरणी त्यावेळेस भेटायची. ₹250च्या 5 भरण्या आणल्या. ते ₹100 विकायची. म्हणजे डबल नफा मला त्यावेळेस भेटायचा. हं, आणि मग ते हळू-हळू भांडवल वाढत गेलं आणि त्याच्यातून मी चिक्कीसारखे आयटम आणून विकायचो, बिस्किट्स आणून विकायचो. तर याच्यामधून काय व्हायला लागलं, की पैसा मला खूप मोठ्या प्रमाणात भेटायला लागला. हां. म्हणजे महिन्याला ₹400 आणि इथं दिवसाला त्याच्यापेक्षाही चांगले पैसे भेटायला लागले. हं, हं. मग ते भांडवल एकत्र करून मी तो हळू व्यवसाय पार्ट टाईममध्ये वाढवत गेलो. अच्छा. मग याच्यामध्ये म्हणजे एकतर तुम्ही जॉब करत होतात, त्याच्यातही जास्त पैसे नव्हते आणि दुसरा तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला ₹250 मधून त्याच्यातून तुम्हाला चांगलं एक असं म्हणता येईल की अर्निंग होत होतं. अर्निंग. मग ही प्रथमेश स्पायसी फूड कंपनीची स्थापना करावी किंवा अशा पद्धतीचा एखादा ब्रँड उभा करावा, ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? प्रेरणा घेणं, प्रेरणा भेटणं हा एक वेगळा विषय हां. आणि माझ्या मते मला जी प्रेरणा भेटली ही परिस्थितीनं प्रेरणा दिलेली. हं, हं, हं. ज्या परिस्थितीतून मी आलो होतो आणि ज्यावेळेस मी आताच तुम्हाला बोललो, की जसं मी छोटं-छोटं सोनपापडी, चिक्की असे आयटम ज्यावेळेस विकायला लागलो, त्यावेळेस माझी मार्केटमध्ये थोडी ओळख व्हायला लागली. हं, हं. आणि मग 2008ला मला पहिल्यांदा बिस्लरी कंपनीची एजन्सी भेटली, डिस्ट्रिब्युटरशिप भेटली शिरूर तालुक्याची. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर मी तो बिस्लरीचा व्यवसाय वाढवत गेलो, ओळखी वाढत गेल्या मार्केटमध्ये. त्याच्यानंतर मला काही काळानंतर मला ब्रिटानिया या कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप भेटली. त्याच्यानंतर आणखी ओळखी वाढत गेल्या. मग हं. नेस्ले कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप भेटली. हे सगळं सत्र चालू असताना, कार्य चालू असताना काही मसाल्याच्या कंपन्या माझ्याकडे आल्या, अच्छा. की आमचं पण डिस्ट्रिब्युटरशिप घ्या. हं, आणि मला पण ते कामाची गरज होती किंवा मलाही पैसे कमवायचे होते. आणि मग मी त्या कंपनीची कामं घेतली. बऱ्याच कंपन्या अशा होत्या, की त्या नवीन होत्या. हं. पण माझे जे रिलेशन आहेत मार्केटमधले आणि जी ओळख होती, ह्या रिलेशनच्या जोरावर मी त्या कंपनीचे खूप चांगले प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकले. खूप मोठा सेटअप त्यांचा मी बसवून दिला होता हं, त्यावेळेस. हं. मग एक वेळेस असाच विचार आला माझ्या डोक्यामध्ये, की आपण जर एखाद्या नवीन कंपनीला मार्केटमध्ये उभा करू शकतो किंवा त्या प्रॉडक्टचं मार्केट आपण जर तयार करू शकतो, हं. तर मग आपला एखादा नावाचा ब्रँड का नसावा? हां. आणि ती कला किंवा ते पोटेन्शियल माझ्याकडे होतं, की आपण मार्केटमध्ये प्रॉडक्ट विकू शकतो. हं. म्हणून मी एक संकल्पना आली, की आपलंही एक मसाल्याचं प्रॉडक्ट आपण काढू आणि ते मार्केटमध्ये स्टेबल करू किंवा त्याचा एक आपण ब्रँड बनवू. आणि ही संकल्पना डोक्यात आल्यानंतर मी प्रथमेश नावाचा ब्रँड मसाल्यामध्ये
मार्केटमध्ये 2023 साली चालू केला. अच्छा. आणि प्रथमेश हे जे नाव आहे, त्याच्या मागची स्टोरी काय आहे? प्रथमेश हेच नाव का? प्रथमेश असं 2 कारणं आहेत त्याची. हं, पहिलं कारण आहे की प्रथमेश हे माझ्या मुलाचं नाव आहे. हं, म्हणून मला ते एक प्रथमेश नावामध्ये आवड होती. आणि दुसरी गोष्ट, प्रथमेश हे एक प्रथम दर्शनी म्हणजे प्रथम सर्वात एक नंबरला कोण असेल तर प्रथम. हं. आणि गणपतीचं किंवा गणेशाचं पण दुसरं नाव प्रथमेश आहे. तर त्या दोन्ही गोष्टीच्या अनुषंगाने मी माझ्या ब्रँडचं नाव प्रथमेश ठेवलं. अच्छा. आणि मग सुरुवात कशी झाली? म्हणजे डायरेक्ट कंपनी तुम्ही रजिस्टर केली का फक्त आधी मसाले विकून बघितले आणि त्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशन वगैरेची प्रोसेस केली? नाही, सुरुवातीला मार्केटमध्ये आम्ही छोट्या प्रमाणात मसाले विकायला सुरुवात केली. हां. काही 3-4 ब्रँड बनवून आम्ही थोडं मार्केटमध्ये सर्व्हे केला. अ, काही आमचे जे प्रोडक्ट होते ते थोडेसे विकल्यानंतर असा मार्केटमधून रिस्पॉन्स यायला लागला हं. की तुम्ही आणखी का नाहीत मोठ्या प्रमाणात करत? हां. त्याची व्याप्ती का नाही वाढवत किंवा तुम्ही प्रोडक्ट रेंज का नाही वाढवत? हं. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस मार्केटमधून डिमांड यायला लागली त्यावेळेस मग आम्ही मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या रेंजनं आम्ही पुन्हा मार्केटमध्ये उतरलो. अच्छा. मग त्यावेळेला घरच्यांचा सपोर्ट होता? कारण आतापर्यंत तुम्ही इतरांसाठी काम करत होतात. म्हणजे जरी एजन्सी असली तरी देखील इतर ब्रँड्स तुम्ही विकायचात आणि ज्यावेळेला स्वतःचा एक ब्रँड तुम्ही आणलेला होता, त्यावेळेला घरच्यांनी काय म्हटलं? घरच्यांचं सपोर्ट होता मला. हां. खूप छान सपोर्ट केला घरच्यांनी. अच्छा. कारण त्यांनाही माहिती की होतं की यांच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. हं. कारण जॉब तर कुठं भेटणार नाही. मग हां. बिझनेस हाच आमच्यासमोर एक पर्याय होता. आणि आम्ही ठरवलं होतं की आपल्याला इथून पुढं जे करिअर करायचं ते बिझनेसमध्ये करायचं. त्याच्यामुळं घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट मला या व्यवसायामध्ये भेटला आणि आजही भेटतोय. अच्छा. म्हणायचं सांगायचं झालं की बाबा हे कुणामुळं घडलं आहे? तर सगळ्यात मोठं की जे माझे रॉयल कस्टमर आहेत, की जे अच्छा. पुन्हा रिपीट माझं प्रोडक्ट परचेस करतात. हं, हं. तर यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. ज्यांनी सुरुवातीला माझ्यावर ज्यांनी विश्वास ठेवला, माझे रिटेलर असतील किंवा माझे डिस्ट्रिब्युटर असतील, म्हणजे नवीन कंपनी चालू करतोय आणि ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये जातो, त्यावेळेस सगळ्यात मोठी गोष्ट असते की आपल्यावर विश्वास ठेवणं. हं. आणि ज्या सुरुवातीच्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला डिस्ट्रिब्युटरने आणि माझ्या रिटेलरनी, तर यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा वाटा जे माझे कोच आहेत, माझे मेंटॉर आहेत आणि ज्यांनी मला या उंचीवर आणून बसवलं आहे, असे माझे गुरु इंटरनॅशनल बिझनेस कोच दिलीप आवटे सर आणि कोमल मॅडम, यांच्यामुळंच हे सगळं आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो. अच्छा. आणि जे तुमचे सुरुवातीचे कस्टमर होते, डिस्ट्रिब्युटर्स होते, ते अजूनही तुमच्या सोबत आहेत? सगळे माझ्यासोबत आहेत. आजही माझ्यासोबत काम करतायत आणि खूप आनंदानं काम करतायत. आणि ज्यावेळेला म्हणजे आधी तर तुम्ही काही हजारांमध्ये खेळत असाल, काही लाखांमध्ये. मग पण ज्यावेळेला तुमचा टर्नओव्हर 1 कोटीच्या पुढे गेला, तेव्हा काय वाटलं? म्हणजे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा हा टर्नओव्हर अचीव्ह केलता ना 1 कोटीचा, हां, तर असं वाटलं की कुठेतरी आपण स्वप्न बघतोय. हां. कारण विश्वासच बसत नव्हता की आपण एवढ्या छोट्याशा अमाउंटमधून केलेला सुरुवात, याचं एवढं मोठं रूप तयार होऊ शकतं. हं, हं. तर ही खूप मोठी गोष्ट इन्स्पायर करणारी होती. त्यावेळेसचा आनंद एवढा मोठा होता की सांगूही शकत नाही की 1 कोटीचा ज्यावेळेस टर्नओव्हर झाला आमचा. अच्छा. तर असं वाटतं की आम्ही अंबानीसारखी मोठी माणसं होणार, असं आम्हाला त्यावेळेस वाटायचं. हं, हं, हं. तर तो खूप फिलिंग भारी होतं आमचं त्यावेळेस. अच्छा. तुम्ही तुमचा जो ब्रँड आहे तो लॉन्च केला, पण तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकं काय केलं? कोणती स्ट्रॅटेजी वापरली? ब्रँड लॉन्च केल्यानंतर आम्ही सुरुवातीला काय केलं की छोटे-छोटे सॅम्पलिंग तयार केले. हां. जे प्रॉडक्ट आहेत, ते आम्ही काय, जे आमचा एरिया आहे, ज्या एरियामध्ये जिथं आम्ही प्रॉडक्ट लॉन्च करणार होतो, हं. त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांना ते सॅम्पल दिलं पहिल्यांदा. सुरुवातीला की आमचं हे प्रॉडक्ट आम्ही नवीन काढतोय, याची टेस्ट करून आम्हाला सांगा. हां. तर अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही सॅम्पलिंग केल्यानंतर त्याचं जे फीडबॅक आहे, तो फीडबॅक खूप छान आला की खरंच मसाले चांगले आहेत तुमचे. अच्छा. तर अशा पद्धतीने आम्ही त्याची सुरुवात केली होती की हं, हं. सॅम्पलिंग केलं आणि ज्यावेळेस आम्हाला फीडबॅक आला की हे आपलं प्रॉडक्ट खूप छान आहे, असं जेव्हा लोकांचं म्हणणं आलं, हं, कारण आमचं प्रॉडक्ट होतं, आम्ही तर चांगलेच बोलणार होतो. पण लोकांकडून काय फीडबॅक येतोय, हे हं. आम्ही सुरुवातीला बघितलं अच्छा. आणि त्याच्यानंतर आम्ही तो प्रॉडक्ट लॉन्च केला मार्केट. हं, हं. मग आता कसा प्रतिसाद मिळतो? किती मोठ्या लेव्हलवर हे काम सुरू आहे? आता प्रतिसाद म्हणण्यापेक्षा आता ज्यावेळेस फीडबॅक बघतो आम्ही मार्केटचे किंवा कस्टमरचे फोन येतात, तर खरंच आनंदाने असं मन भरून जातं, की आपण ज्याची सुरुवात केली तर ते इतक्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो, हे आणखी आनंद वाटतो. बरीच लोकं फोन करतात, कस्टमर फोन करतात, की "खरंच सर मसाले खूप छान आहेत तुमचे." हं. खास करून आमचा कांदा लसूण मसाला आहे, स्पेशल कांदा लसूण मसाला आहे. संडे स्पेशल गोडा मसाला म्हणून एक आमचं खूप छान प्रॉडक्ट आहे. अच्छा. ते खूप कमी कंपन्या ह्या दोन्हीचा कॉम्बो एकत्र बनवतात. हं, बऱ्याच हं. कंपन्या गोडा मसाला, गरम मसाला वेगळा बनवतात. हां. पण आमची अशी कंपनी की संडे गोडा
ह्या एकत्र बनवते. हं, हं. त्याच्याबरोबर आमचा स्पेशल काळा मसाला म्हणून पण येतो. तर हे 3 प्रॉडक्ट आहेत ना, इतके छान आहेत की याचे फीडबॅक खूप छान आहेत अच्छा. मार्केटमध्ये. मग पण एकूण किती मसाले तुम्ही विकता? म्हणजे मसाल्याची रेंज किती मोठी आहे? साधारण एक 48 प्रकारचे मसाल्याची रेंज आहे आमची. अच्छा. आणि हे मसाले मग वेगवेगळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवत असाल, हो. तर त्याच्यासाठी वापरलं जाणारं जे रॉ मटेरियल आहे, ते नेमकं कुठून घेता? शक्यतो काय करतो बघा, हं. जास्तीत जास्त रॉ मटेरियल आहे ना, आम्ही हे शेतकऱ्यांकडून पर्चेस करतो. हां. जे जवळपासचे शेतकरी आहेत, हं, त्यांच्याकडनं आम्ही कच्चं मटेरियल जे लागतं मसाल्यासाठी जे वापरलं जातं ना, हे शेतकऱ्यांकडून आपण जास्तीत जास्त पर्चेस करतो. त्याचं एक कारण आहे. हं. त्यांच्याकडून जर आपण पर्चेस केलं, तर एक तर फ्रेश माल आपल्याला भेटतो हां. आणि फ्रेश माल आपल्याकडे आल्यामुळं चांगला माल, क्वालिटीचा माल आपण मार्केटमध्ये देऊ शकतो. हं. दुसरी गोष्ट आहे, की भेसळ हा प्रकार त्याच्यामध्ये टाळला जातो. कारण शेतकरी कुठल्या गोष्टीत भेसळ करत नाही. हां. म्हणून आम्ही कच्चा माल आहे ना, जास्तीत जास्त शेतकऱ्याकडूनच घेण्याचा प्रयत्न करतो. हं, 100% त्यांच्याकडूनच पर्चेस करतो. हं. पण तुम्हाला काय वाटतं, की म्हणजे प्रथमेश मसाल्याची खासियत नेमकी काय आहे, ज्याच्यामुळे कस्टमर पुन्हा-पुन्हा तेच मसाले खरेदी करतात? खासियत एकच आहे. आम्ही जे मसाले बनवतो, ते केमिकल फ्री आहेत. हं. कुठल्याही केमिकल त्याच्यामध्ये आम्ही वापरत नाहीत. ही पहिली गोष्ट. प्रिझर्व्हेटिव्ह जे प्रकार वापरतात, ते आम्ही वापरत नाहीत त्याच्यामध्ये. आर्टिफिशियल कलर जे टाकतात, की बरेचदा असं मार्केटमधून आम्हाला आणखी त्याचा त्रास पण खूप होतो आम्हाला. हं, असं हं. नाही की होत नाही किंवा तुमची मिरची लाल दिसत नाही, तुमचा कांदा लसूण खूप लाल दिसत नाही. म्हणजे लोकांना त्या आर्टिफिशियल कलरची सवय लागली. हं. तर आम्ही हे तिन्ही गोष्टी अव्हॉइड करतो, की जे लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. हं. अशा गोष्टी आम्ही टाळतो आणि याच्यामुळे आमचे मसाले खूप मोठ्या प्रमाणात लोकं आज ॲक्सेप्ट करतात किंवा पर्चेस करतात. हं. आणि त्याच्यामध्ये जे हे मसाले तुम्ही पॅकिंग करता किंवा बाजारामध्ये नेता, त्याच्या आधी स्वतः त्याचे जे डिशेस आहेत ते बनवून बघता का घरी? 100%. अच्छा. कोणकोणत्या मसाल्यांचे तुम्ही बनवून अ, बघितलेले आहेत आणि टेस्ट नेमकी कशी लागते? एकतर आम्ही जे मसाले बनवतो ते आम्ही स्वतः वापरतो, सगळेच मसाले? सगळे हां, मसाले. खास करून आम्ही कांदा लसूण मसाला रोजच्या भाज्यामध्ये जे लागतो, हां. तो आम्ही वापरतोच. अच्छा. त्याच्यानंतर आमची मिरची पावडर पण आम्ही स्वतःच वापरतो. म्हणजे जे काही प्रॉडक्ट आमच्या कंपनीमध्ये बनतात, हे हं. पूर्णच आम्ही स्वतः वापरतो, हां. खातो आणि मग नंतर त्याचे मार्केटमध्ये घेऊन जातो त्याला. अच्छा. पण तुम्ही आता भेसळीचं बोललात. असं होतं की बऱ्याचशा मसाल्यांमध्ये भेसळ असते आणि त्याच्यामुळे लोकांना तो एक विश्वास बसत नाही. मसाले आपण जे घेतोय ते चांगले आहेत की नाही असा एक प्रश्न पडत असतो. तर लोकांनी कसं ओळखावं की एखाद्या मसाल्यामध्ये भेसळ नाहीये? आता कसं असतं मॅडम, भेसळ म्हणण्यापेक्षा भेसळ ओळखण्याचे ह्या वेगळ्या आहेत. ते एक हां, टेस्ट लॅब टेस्ट आहे. फूडचं काम आहे ते. हां. परंतु आता मी तुम्हाला जसं बोललो, की कलर, हं. एक नॅचरल कलर हां. जो असतो, तो कलरपेक्षा जर जास्त कलर येत असेल एखाद्या गोष्टीमध्ये, तर त्याला कुठेतरी आर्टिफिशियल किंवा फूड कलर त्याच्यामध्ये वापरलेला असतो. तर ह्या 2 गोष्टीवरून आपण समजू शकतो, की याच्यामध्ये कलर आहे का नाही आहे. जे नॅचरल कलर आहे, तो नॅचरल कलरसारखा दिसणार. त्याच्या आपण कलर जो वापरतो, फूड कलर, त्यासारखा कलर त्या प्रॉडक्टला येत नाही. हं, हं, हं. तर त्याच्यावरून आपण ओळखू शकतो, की हे नॅचरल आहे, की याच्यामध्ये काही आर्टिफिशियल कलर वापरलेला आहे. हं, हं. मग तुम्हाला काय वाटतं, की जे आपण नॅचरल मसाले आता तुम्ही प्रथमेशच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवताय, त्याला स्कोप किती आहे? किती डिमांड आहे? आजची जी आमची जी डिमांड आहे मार्केटमधून, ते आम्ही आज त्याला सप्लाय पूर्ण नाही करू शकत. अच्छा. कारण आमची बनवण्याची पद्धत खूप वेगळी. हं, नॅचरल पद्धतीने किंवा आम्ही पारंपरिक पद्धतीने हे मसाले बनवतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, हं. की आमचा कांदा लसूण बनवण्याची जी प्रोसेस आहे, जी पद्धत आहे, हां, ती खूप नॅचरल आहे. जसं आपण गावाकडं घरी एखादा मसाला बनवतो, हां. तर सर्वप्रथम आम्ही काय करतो, की कांदे सोलून घेतो. हं. त्याचा वरचा पाचोळा काढून घेतो. अच्छा, त्याच्यानंतर ते कांदे शिजवले जातात. अच्छा. त्याच्यानंतर त्याच्यातलं जे वेस्टेज पाणी असतं, ते आम्ही काढून टाकतो. हं, हं. त्याच्यानंतर ते कांदे सुकवून, पुन्हा बारीक करून, मग त्याच्यापासून आम्ही ही कांदा लसूण मसाला हा बनवतो. अच्छा. म्हणजे ह्या प्रोसेसला खूप मोठा वेळ लागतो. ओके. त्याच्यामुळं जे काही त्याची टेस्ट आहे, हं, या टेस्ट असल्यामुळं त्याची जी डिमांड आहे मार्केटमधून, हं, हं, हं. हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, की जे आपण पूर्ण करू शकत नाही किंवा सप्लाय त्या पद्धतीत देऊ शकत नाही. अच्छा. आणि याच्यामध्ये एक आणखी एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे आता तुम्ही सांगितलं, की पारंपरिक पद्धतीनं तुम्ही मसाले बनवता, पण हं. त्याच वेळेला टेक्नॉलॉजीची जोड सुद्धा द्यावी लागत असेल. कारण डिमांड मोठी आहे आणि ती जर पूर्ण करायची असेल, तर सप्लाय वाढवावा लागणार आहे, प्रोडक्शन वाढवावं लागणार आहे. मग ही पारंपरिक पद्धत मसाले बनवण्याची आणि दुसरीकडे आहे टेक्नॉलॉजी, यांचं बॅलन्स तुम्ही कसं करता? टेक्नॉलॉजी प्रत्येक ठिकाणीच नाही वापरता येत.
टेक्नॉलॉजी आम्ही याच्यासाठी वापरतो, की पहिलं हायजेनिक, हां. स्वच्छता. याच्यासाठी आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतो. पॅकेजिंगसाठी टेक्नॉलॉजीचा वापर करतो. हायजेनिक मशिनरी ज्या आहेत, हां, हां. त्याच्यामध्ये आम्ही पॅकिंग करतो. म्हणजे प्रोसेससाठी हां. आणि पॅकिंगसाठी जी टेक्नॉलॉजी लागते, ती आपण टेक्नॉलॉजी आणि बनवण्याची पद्धत याचा एक सांगाडा तयार केलेला आहे. पण तरी समजा आता एखादा व्यक्ती आहे, त्यानं प्रथमेश मसाले पहिल्यांदा खाल्ले, तर तुम्हाला काय वाटतं, की अशी कोणती गोष्ट आहे, ती त्याला क्लिक होईल आणि पुन्हा याच मसाल्याचे जे डिशेस आहेत, ते बनवून खावे असं वाटेल? प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे. हां. पण आमचं जे प्रॉडक्ट हं. आहे कुठलंही मी जे 2-3 प्रॉडक्टची नावं घेतली, खास करून कांदा लसूण मसाला असेल हां. किंवा आमचा काळा मसाला असेल, संडे स्पेशल मसाला असेल. तर हे मसाले असे आहेत, की तुम्ही कुठल्याही भाजीत टाका. अच्छा. व्हेजमध्ये टाका, नॉन-व्हेजमध्ये टाका. हं. खास करून आमचा संडे गोडा मसाल्याचं जे बोललो, हं. तर हा खास करून व्हेज भाज्यासाठी खूप चवदार आणि रुचकर असा मसाला आहे. हं. तर एकदा जर का त्या व्यक्तीनं वापरला, हां. तर तो आवर्जून तोच मसाला घेतो परत. अच्छा. तर त्याची टेस्टच अशा पद्धतीची बनलेली आहे, हं, हं, हं. की एकदा जर वापरला, हं. तर 100% तो कस्टमर तिथं रिपीट तो मसाला घेणार. राइट. आणि त्याच्यातही असं आहे, की आपला महाराष्ट्रामध्ये एकतर खानदेश वेगळा भाग पडतो. मग दुसरीकडे मराठवाडा वेगळा आहे, पश्चिम महाराष्ट्र वेगळा आहे. मग अशामध्ये प्रथमेश मसाले हे सगळीकडे ॲक्सेप्ट आहेत? म्हणजे त्या सगळीकडे ज्या भाज्या बनवल्या जातात किंवा डिशेस बनवल्या जातात, तिथे हे वापरले जातात? बऱ्यापैकी तर टेस्ट महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांची जवळपास सारखीच आहे. हां, थोडासा जर एरिया वाईज आपण बघायला गेलो, हां, तर खानदेश म्हणा किंवा तुम्ही इकडं कोल्हापूर साईडला गेलात, म्हणजे या भागात जर पश्चिम महाराष्ट्रात आपण गेलो, तर तिकडं तिखट खाण्याची पद्धत जास्त आहे. म्हणजे हां. प्रत्येक एरिया वाईज त्या गोष्टी ठरलेल्या आहेत, की कुणाची टेस्ट कशी आहे. हं. परंतु आपण जे मसाले बनवतो, हां. हे खूप सगळ्या लोकांचा विचार करून बनवलेले मसाले आहेत, की अच्छा. कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरी आपले मसाले गेले, हं, तरी त्या व्यक्तीला आपली टेस्ट आवडली पाहिजे. हं. म्हणजे मसाले बनवतानाच लोकांच्या आवडीचा विचार आम्ही केलेला आहे हं, त्यावेळेस. हं, हं. अच्छा. आणि सगळ्यात लोकप्रिय मसाले कोणते आहेत? सगळ्यात लोकप्रिय मसाले जे आहेत आमचे, ते स्पेशल कांदा लसूण मसाला मगाशी हां. सांगितल्याप्रमाणे, संडे गोडा मसाला हं. आणि काळा मसाला. हे अच्छा. आजच्या कंडिशनला सगळ्यात जास्त मूव्हिंग किंवा फास्ट मूव्हिंग प्रॉडक्ट आहे, की जे लोकं रिपीट पर्चेस हं, करतात. हं. त्यामागचं कारण काय असेल? आताशीच सांगितलं, की ते बनवण्याची पद्धतच खूप वेगळी आहे आमची. अच्छा. म्हणजे मगाशी मी जसं बोललो तुम्हाला, हां. की कांदा लसूण बनवण्याची जी प्रोसेस आहे, हं. ही खूप मोठी डीप प्रोसेस करतो आम्ही. हं, हं. म्हणजे प्रोडक्शन पाहिजे म्हणून क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज, प्रोसेसमध्ये कॉम्प्रोमाईज आम्ही करत नाहीत. हां. तर त्याच्यामध्ये जे सांगितल्याप्रमाणे त्याच्यात तीळ हा एक प्रकार आम्ही वापरतो, की ज्याच्यामुळं भाजीला आणखी टेस्ट चांगली येते. हं. तर बऱ्याच ठिकाणी तिळाचं प्रमाण खूप कमी वापरतात किंवा काही कंपन्या वापरत नाहीत. पण आम्ही वापरतो म्हणून आम्हाला त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. अच्छा. आणि त्याच वेळेला आणखी एक महत्त्वाची गोष्ट मार्केटमध्ये असं आहे, की मसाल्यांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये बोलायचं झालं, तर आजकाल स्पर्धा खूप वाढलेली आहे. हं. मग अशात तुमचा हा प्रथमेश ब्रँड कसा काय या स्पर्धेमध्ये टिकून राहिला? बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. स्पर्धा खूप आहे. स्पर्धा म्हणण्यापेक्षा तर मी त्याला एक वेगळा शब्द वापरेन मार्केटिंग भाषेमध्ये, हं. की रेट वॉर म्हणजे किमतीचं युद्ध चालू आहे आता मार्केटमध्ये. ते कसं काय? म्हणजे लोकांना आज मार्केटमध्ये काय आहे, की जेवढे रेट कमी हं. रेटवरचा बराच बिझनेस खूप मोठा आज मार्केटमध्ये आहे. हां. याच्यामुळे या स्पर्धेमध्ये रेट आणि क्वालिटी ह्या 2 गोष्टी घेऊन टिकणं खूप अवघड आहे. अच्छा. पण आम्ही ज्या पद्धतीनं जातोय आता हं, सध्या, तर हं. आम्ही पहिली गोष्ट जी आहे, ते आम्ही गुणवत्ता, हं, हं. क्वालिटीवर खूप मोठा आमचा भर आहे. दुसरी गोष्ट आम्ही जे मगाशी सांगितलं, की आर्टिफिशियल कलर वगैरे वापरत नाहीत. दुसरी गोष्ट, की आम्ही जी आमची सर्व्हिस आहे, हं. ही सर्व्हिस आम्ही खूप स्ट्राँग ठेवलेली आणि जे डिस्ट्रिब्युशन नेटवर्क आहे आमचं, हे एवढं स्ट्राँग आहे, की ज्या एरियात आपण काम करतोय ना, त्या हं. एरियात 72 अवर्समध्ये किंवा 72 तासाच्या आतमध्ये आम्ही ती डिलिव्हरी देतो. अच्छा. तर याच्यामुळं काय होतं, की डिस्ट्रिब्युटर, रिटेलर आणि हं. कंपनी यांचा जो समन्वय झालेला आहे, हं. तर ह्या गोष्टी खूप कम्फर्टेबल झाल्यात तिघांसाठी. अच्छा. म्हणून या मार्केटच्या स्पर्धेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचीच आहे, हं. ती हे सगळं असून त्या प्रॉडक्टची असणारी योग्य किंमत. हं. हे लोकांना अपील होतं, की क्वालिटी पण आहे, हं. सर्व्हिस पण आहे हं. आणि अ, किंमत पण योग्य आहे, हां. की जे सर्वसाधारण लोकांच्या खिशाला परवडणारी किंमत आहे. हं. तर ह्या 2-3 गोष्टीमुळं आम्ही आज मार्केटमध्ये टिकून आहेत. अच्छा. तुम्ही डिस्ट्रिब्युटर आणि रिटेलर विषयी बोललात. तर हे जे डिस्ट्रिब्युटर आहेत, तर रिटेलर हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यावेळेला तुम्हाला एखादा प्रॉडक्ट विकायचा आहे लोकांपर्यंत तो तेवढ्या
तीव्रतेनं पोहोचवायचा आहे, असं म्हणता येईल, स्पीडली पोहोचवायचं आहे. हो. तर रिटेलर असतील किंवा डिस्ट्रिब्युटर यांचं तुम्ही कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत संबंध चांगले ठेवता? खरं तर डिस्ट्रिब्युटर आणि रिटेलर जे आहेत, हां, हे आमचं एक मैत्रीचं नातं आहे. हां. व्यावसायिक मैत्री म्हणू आपण त्याला. अच्छा. तर यांचे आणि माझे संबंध खूप जवळचे आहेत. हं, महत्त्वाचं काय आहे, की डिस्ट्रिब्युटर आणि रिटेलरला जे काही पेन पॉइंट आहेत, मार्केटचा जो गॅप आहे, जो आम्ही अभ्यास केला इतर कंपनीच्या बाबतीत. तर यांचा पेन पॉइंट काय आहे, तर यांची एक्सपायरीचा खूप मोठा इश्यू असतो. हं, मार्केटमध्ये त्यांना एक्सपायरी लवकर भेटत नाही, क्लेम भेटत नाहीत, वेळेवर डिस्पॅच भेटत नाही किंवा डंपिंग पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणात होते. हं. तर ह्या गोष्टी आम्ही भरून काढायचा प्रयत्न केला याच्यामध्ये, की यांची पहिली आम्ही डिस्ट्रिब्युटर आणि रिटेलरची काळजी घेतो, अच्छा. की जेणे यांचं नुकसान काही होत नाही ना, हं, हं. हे तर पहिलं आम्ही बघतो. दुसरी गोष्ट, यांना जो योग्य मोबदला भेटायला पाहिजे, तो भेटतोय का याचं आम्ही खूप बारकाईने लक्ष असतं. आणि सगळ्या गोष्टी यांना वेळेवर भेटल्या आणि कुठलंही नुकसान जर होत नसेल, तर ही लोकं जे आहेत माझ्यासोबत काम करतात, जे रिटेलर आहेत, जे डिस्ट्रिब्युटर आहेत, ही स्वतःची कंपनी समजून काम करतात. अच्छा. स्वतःचं प्रोडक्ट म्हणून ते मार्केटमध्ये विकतायत. हं, हं, हं. तर हे जिव्हाळ्याचे संबंध झालेत आणि खूप व्यावसायिक मैत्री झालेली आहे आमच्यात. हं. आणि त्याच वेळेला मार्केटमध्ये स्पर्धा तर आहेच, पण एखादा ब्रँड जर समजा चांगला चालत असेल, तर डुप्लिकेट मालसुद्धा येतो. हो. मग तुम्हाला प्रथमेशच्या बाबतीमध्ये डुप्लिकेट प्रॉडक्ट असेल किंवा मार्केट पॉलिटिक्सचा सामना कधी करावा लागला? असं बऱ्याचदा अनुभव येतात, हां, की ज्यावेळेस एखादं प्रोडक्ट वर यायला प्रयत्न करतोय किंवा तो काहीतरी मोठा रूप घ्यायचा प्रयत्न करतोय, त्यावेळेस असे काही पॉलिटिकल गेम मार्केटमध्ये होतात. हां. काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होतात. पण असे प्रॉब्लेम जर क्रिएट झाले, तर ते लक्षात येतात, की हे कुणीतरी पॉलिटिकल करतंय किंवा आपल्या प्रॉडक्टबद्दल हं. त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. हां. तर अशा घटना घडतात मार्केटमध्ये. अच्छा. मग त्याचा सामना तुम्ही कसा करता? सामना असा करतो, की आम्हाला माहिती आहे, की आमच्या प्रॉडक्टमध्ये हा प्रॉब्लेम नाहीच आहे. हं, हे जर कुठं काहीतरी होतंय, तर काहीतरी प्रॉब्लेम कुणीतरी क्रिएट करतंय. मग हं, अशा वेळेस आम्ही स्वतः जाऊन ते प्रॉडक्ट चेक करतो मार्केटमध्ये जाऊन, की खरंच हा प्रॉब्लेम आपल्यामुळं झालाय का? हं. का आणखी काही त्याला जोड दिली गेली आहे मार्केटमधून कुठली? अच्छा. तर ह्याचं पूर्ण संरक्षण करून किंवा त्याचा पूर्ण तपशील काढून आम्ही त्याच्यावर तोडगा काढतो, की हे प्रॉडक्ट डुप्लिकेट आहे किंवा आपल्या नावाची खराबी करण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी हे हं. कुणीतरी काहीतरी वापर करतंय याचा. अच्छा. पण या सगळ्यांमधून तुम्हाला काय वाटतं, की मसाल्यासाठी आपलं इंडियन मार्केट किंवा महाराष्ट्राचे जे मार्केट आहे, ते किती चांगलं आहे? किती अनुकूल आहे? किती मोठी संधी आहे? खूप मोठी संधी आहे. हं, खूप मोठी संधी आहे महाराष्ट्रामध्ये खास करून आणि भारतामध्ये तर विचारायलाच नको. जर मसाल्यामध्ये म्हणलं तर सगळ्यात बिझनेसचं हब असलेला आपला भारत देश आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र. हं, की खूप वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले तयार होतात आणि लोकांना खूप आवड आहे खाण्याची हं, आणि सगळ्या प्रकारची लोकं आज महाराष्ट्रामध्ये राहतात. त्याच्यामुळं प्रत्येकालाच चांगली संधी आहे मसाल्यामध्ये काम करण्याची किंवा इथे विक्री करण्याची. हं. आणि तुम्ही ज्यावेळेला हा ब्रँड सुरू केला, त्यावेळेला तुम्ही निश्चितच लोकांच्या चवीचा सुद्धा विचार केला असेल, त्याचाही अभ्यास केला असेल. कशा पद्धतीनं कोणत्या लोकांना कोणती चव जास्त आवडते, याचा तुम्ही अभ्यास केला असेल. तुम्हाला प्रथमेशचे जे मसाले आहेत, त्याच्यापैकी कोणता मसाला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? मला सगळ्यात जास्त आवडतो माझा कांदा लसूण मसाला. अच्छा. जो लोकप्रिय सुद्धा आहे. लोकप्रिय सुद्धा आहे. हां, त्याच्यामागचं कारण? चवीला खूप छान मसाला आहे. हां. तुम्ही त्याचं भाजीमध्ये वापरू शकता. काही लोकं तर असे आहेत, की माझ्याकडे कस्टमर, की ते जेवणासोबत नुसता पण कांदा लसूण मसाला खातात. अच्छा. म्हणजे आपल्याकडे जसा ठेचा वगैरे खातात, हां, हां. तसे काही लोकं कांदा लसूण किंवा पण कांदा भाकरी सुद्धा म्हणतात. कांदा भाकरी. हां. ते एक तसा त्याचा वापर होतो. म्हणजे प्रत्येकाच्या जेवणामध्ये कांदा लसूण हा एक लोकप्रिय आपल्या महाराष्ट्रामधली गोष्ट आहे. हं, हं. आणि त्यातल्या त्यात आमचा कांदा लसूण जो मसाला आहे, तो खूप चवीला चांगला असल्यामुळं लोकं त्याचा वापर चांगला करतात. मला पण खूप आवडतो तो. अच्छा. आणि आपला हा जो मसाला ज्या ठिकाणी बनतो, अ, त्या परिसरामधले जे लोक आहेत, स्थानिक लोक असतील किंवा महिला, यांना रोजगार मिळावा याच्यासाठी तुमची किती मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते? अगदी बरोबर आहे, की स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे आणि करूनही दिला पाहिजे आणि आपण ते एक समाजाचे काहीतरी देणे लागतो. जर माझ्या कंपनीचा किंवा माझ्या ज्या प्रथमेश स्पायशीफूडचा जर विचार केला, तर माझी कंपनी ग्रामीण भागात आहे. हं, त्याच्यामुळं काय होतं, की तिथं जे अनस्किल्ड लोक आहेत, स्किलच्या लोकांना कुठेही जॉब भेटतो. पण अनस्किल्ड लोकं थोडेफार जे काही असतात, हं, हं. त्यांना खूप ठिकाणी जॉब नाही भेटत आणि महत्त्वाचं काम आम्ही काय करतो, की आजूबाजूचे जे खेडेगावातली लोकं आहेत, हं, हं. ज्या खास करून महिला आहेत, हां.
त्यांना आम्ही कंपनीत अनस्किल्ड जे कामला असतं त्याच्यासाठी आम्ही त्यांना प्राधान्य देतो. त्यांना जवळपास जे काही छोटी-छोटी कामं असतात, अशा एक 35 ते 40 महिलांना आम्ही आज कंपनीमध्ये रोजगार देतो. अच्छा. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा मदत होते. 100% शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न सध्या आम्ही करतोय पण, की जास्तीत जास्त माल, हं, कच्चा हं. माल म्हणजे जसं कांदा लसूण असेल, कांदा असेल, लसूण असेल, हळदी असेल, धना असेल, हे जे काही शेतामध्ये पिकणाऱ्या वस्तू आहेत किंवा उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत, ते आम्ही शेतकऱ्याकडून डायरेक्ट परचेस करतो. ज्याच्यामुळं त्यांच्या जे माल आहे किंवा जो त्यांचा कच्चा माल आहे, त्यांना हमी भाव भेटेल हं, आणि एक हं, गॅरंटेड त्यांना परचेस करणारा माणूस भेटेल. तर हं. अशा पद्धतीने त्यांचा माल आम्ही खरेदी करतो. अच्छा. तर तुमचा हा जो प्रवास आता राहिलेला आहे प्रथमेश स्पायसी फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचा, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, की सगळ्यात मोठी तुमची अचीव्हमेंट कोणती राहिली आहे? सगळ्यात मोठी अचिव्हमेंट जी आहे ह्या 3 वर्षात, 4 वर्षात, तर कंपनीला ज्यावेळेस गेल्या वर्षी म्हणजे 2024मध्ये हं. 24-25मध्ये क्वालिटी फूड अवॉर्ड इंटरनॅशनल अवॉर्ड दुबईमध्ये जो भेटला, हां. तो आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे, की एक्सपोर्टमध्ये किंवा आज दुबईसारख्या शहरात जर आपण गेलो किंवा बाहेर जर गेलो, तर तिथं क्वालिटीला खूप महत्त्व दिलं. सेफ्टी, फूड हं. सेफ्टी खूप महत्त्वाची त्या ठिकाणी आणि अशा ठिकाणी कंपनीला आम्हाला क्वालिटी फूडचा जो अवॉर्ड भेटला, तो आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. अच्छा. मग प्रथमेशचे हे जे मसाले आहेत, ते ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत? ऑनलाईन पण आहेत. हं, ई-कॉमर्सची त्याची साईट आहे. त्याच्यावरती ऑनलाईन मसाले आपण विकू शकतो हं. किंवा ते भेटू शकतात, अच्छा. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकले जातात. विकले जातात. मग पुढचं प्लॅनिंग काय आहे? पुढचं प्लॅनिंग, फ्युचर प्लॅनिंग असं आहे, की पुढच्या एक 5-10 वर्षामध्ये हं. पहिलं प्लॅनिंग आहे, की जो प्रथमेश ब्रँड आहे, हां, हा पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचा आहे. हां. पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये कंपनी 100 करोडचा माझा कंपनीचं व्हिजन आहे, की 100 करोड अचीव्ह करायचं आहे आम्हाला. अच्छा. ग्रेट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की महाराष्ट्रामध्ये जे काही टॉपच्या कंपन्या आहेत हं, हं. मसाल्यामध्ये, त्या 10च्या यादीमध्ये प्रथमेशचं नाव आम्हाला त्या यादीत टॉप लावायचं. 10मध्ये. टॉप 10मध्ये आमचं नाव असलं पाहिजे. म्हणजे हे तुमचं पुढच्या 5 ते 10 बस वर्षांचं प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग आहे. अॅम्बिशन तुम्ही ठेवताय. पण त्याच वेळेला जेव्हा सुरुवातीचे दिवस आपण आठवले सुरुवातीला आणि त्याच्यानंतर तुमची पहिली कमाई झाली होती किंवा तुम्ही पुण्याला आलात, जॉब सुरू केला आणि त्याच्यानंतर स्वतःचा बिझनेससुद्धा सुरू केलेला होता. त्यावेळेला पहिल्या कमाईमधून तुमच्या आई-वडिलांना तुम्ही काय भेट म्हणून दिलं होतं? काय गिफ्ट दिलं होतं? ज्यावेळेस माझी पहिली कमाई झाली म्हणजे कमाई केली मी आणि माझ्याकडे पैसे आले, हां, त्यावेळेस पहिली गोष्ट तर मी आई-वडिलांचं जे घराचं छप्पर होतं ते काढून टाकलं हां. आणि त्यांना एक स्लॅबचं घर बांधून गिफ्टमध्ये दिलं, की अच्छा. जे पाऊस आल्यानंतर ज्या ठिकाणी ते रात्रभर जागे राहायचे, हं, हं, की पाणी येत होतं, आमच्या अंगावर पाणी पडायचं हं. आणि ते दिवस आठवायचे म्हणून सगळ्यात पहिलं मी त्यांना घराचं गिफ्ट दिलं. वाह! छान. आणि आजकालच्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे जे तरुण आहेत त्यांनी जॉबकडे जावं, आपले मराठी तरुण स्पेशली त्यांनी जॉब शोधावा की बिझनेसकडे वळावं? माझं तर मत आहे, की बिझनेसकडं तरुणांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे किंवा वळलं पाहिजे. कारण अपॉर्च्युनिटी खूप आहेत. हं, संधी खूप आहेत मार्केटमध्ये. हं, पण ते संधी ज्या आहेत मार्केटमध्ये, त्या संधी कॅप्चर करायला किंवा त्या संधी आपल्यापर्यंत खेचून आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, की आपलं ध्येय काय आहे? आपण बिझनेस का करतोय? हे तरुणांनी पहिलं तर त्याची ओळख त्यांना व्हायला पाहिजे. हं. आणि तुमचं जर ध्येय एकदा फिक्स झालं किंवा मला ह्या ध्येयासाठी काम करायचं आहे, तर मग त्या कामाविषयी असलेला प्रामाणिकपणा, हे तरुणाकडे असलं पाहिजे. हं, आणि ह्या 2 गोष्टी जर असतील आणि त्याला जर सातत्याची जोड दिली, तर मला असं वाटतं, की महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण उद्योजक बनू शकतो. हं. खरं आहे. आणि समजा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आता आला आणि म्हणाला, की मला एखादा जॉब सोडून काम बघायचं आहे, धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, तर त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? सल्ला देण्यासारखा एवढं तर आम्ही आणखी मी तेवढा मोठा नाही झालेलो. हं, परंतु आम्ही जी मदत करतोय, तर एक महाराष्ट्रीयन किंवा एक मराठी तरुण म्हणून जे आमचा एक पर्पज आहे, तर झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही त्यांना बिझनेस चालू करून देतो. आज तरुण वर्ग व्यवसायाकडे का वळत नाही? हं, तर याचं पहिलं कारण आहे, की भांडवल. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या मनात असलेली भीती, हं, की व्यवसाय चालू केला तर चालेल का नाही? बंद पडेल का? तर अशा अनेक भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे ना, तरुण वर्ग व्यवसायाकडे वळत नाही. परंतु आम्ही त्याच्यापुढे जाऊन एक पाऊल आम्ही एक इनिशिएटिव्ह घेऊन काम करतो, की झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही त्यांना बिझनेस चालू करून प्रथमेशच्या मार्फत त्यांना आम्ही बिझनेस चालू करून अच्छा, देतो. म्हणजे तुम्ही मदत करताय लोकांना सुद्धा बिझनेस सुरू करण्यासाठी. 100%.
आणि तुमचा आतापर्यंतचा जो प्रवास राहिलेला आहे, आतापर्यंत तुम्ही जे काही अचीव्ह केलंय त्याच्यात तुम्ही समाधानी आहात? 100% समाधानी. अशी एखादी गोष्ट आहे की तुम्हाला वाटायचं की याच्यापेक्षाही आपण पुढे गेलं पाहिजे किंवा हे करायला हवं होतं, पण ते केलं नाही, झालं नाही? असं बऱ्याच गोष्टी आहेत, की आणखी करायला पाहिजे होत्या. हं. पण त्या झाल्या नाहीत आमच्याकडनं किंवा उशिरा झाल्या. हां. तर 100% अशा काही गोष्टी आहेत, की त्या राहून गेल्यात. पण हं, येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी आम्ही नक्की अचीव्ह करू. हं. आणि व्यवसायामध्ये सगळ्यात कठीण असा एखादा फेज होता का? नक्कीच मॅडम. सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. अच्छा, कसं काय? कारण कुठलाही व्यवसाय, कुठलाही ब्रँड जेव्हा मार्केटमध्ये आणतो, त्यावेळेस सगळ्यात कठीण काळ तो जो फेस असते, हं. ते तुमचा ब्रँड मार्केटमध्ये लोकांना ओळख करून देणं ही कठीण फेस असते. हां. किंवा प्रथमेश ब्रँड आहे, हे सुरुवातीला ज्यावेळेस लोकांकडे आम्ही घेऊन जायचो, तो काळ खूप कठीण होता. बऱ्याचदा असे उत्तर यायचे, की तुमचा नवीन ब्रँड आहे, लोकं नावाने मागत नाहीत. तर ह्या परिस्थितीमध्ये सुरुवात खूप कठीण असते. हं. पण पेशन्स ठेवले आम्ही. क्वालिटीवर लक्ष दिलं, सर्व्हिसवर लक्ष दिलं, सातत्य ठेवलं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आज 3 वर्षानं पाहतोय तर एक असं वाटतं की खूप मोठा अचिव्हमेंट झाली, की आपण लोक आज ब्रँड नावाने प्रथमेश नावाचा मसाला मागतात. हं, ही हं. खूप मोठी अचिव्हमेंट. खरंय. आणि त्याच वेळेला मार्केटिंगसाठी तुम्ही काही स्ट्रॅटेजीज वापरतात? कारण कोणताही प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढं नेटवर्क इम्पॉर्टंट आहे, तेवढंच मार्केटिंग सुद्धा इम्पॉर्टंट असतं. तर मग त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजीज तुमच्याकडून वापरल्या जातात? 100% आम्ही जे स्ट्रॅटेजी वापरतो ना, ते काही कंझ्युमर ऑफर असतात. ही एक आम्ही स्ट्रॅटेजी वापरतो. हां. मार्केटिंग लोकांना ब्रँडचं व्हॅल्यू तयार होण्यासाठी काही स्ट्रॅटेजी असतात, त्याही आम्ही वापरतो. पण खास करून आमचं जी स्ट्रॅटेजी आहे ती एंड कंझ्युमर, हं, हं. की त्यांना आम्हाला काय देता येईल? हां. त्यांच्या मनामध्ये आमचं ब्रँडचं नाव कसं तयार होईल? हं. या स्ट्रॅटेजीवर आम्ही जास्त भर देतो. अच्छा. आणि प्रथमेश मसाल्याची एखादी व्याख्या करायची असेल तर? पसंत महाराष्ट्राची. ओह! बाबा व्याख्या म्हणजे काय? की बाबा एक लोकांच्या मनात ब्रँड तयार झाला पाहिजे हीच व्याख्या आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, की आमचा जो प्रॉडक्ट आहे, आमचा जे मसाला आहे, ही हं. महाराष्ट्राची पसंत आहे. आणि आजचा हा जो पॉडकास्ट आहे, त्याच्यातून एक गोष्ट प्रूव्ह होते, की स्वप्न बघण्यासाठी पैसे लागत नाही, मात्र ती पूर्ण करण्यासाठी जिद्द लागते. हा एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा एकदा बघा आणि कॉमेंटमध्ये तुमच्या भावना सांगा.